हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. मॉम अँड डॉटर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी घेतलेला आहे जवळा. तर त्याच्यामध्ये आता जवळाची वडी बनवणार आहोत. तर मी हा जवळा स्वच्छ 3-4 पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मी थोडा बारीक कापून कांदा घेतलेला आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. तर आपण जवळा वडी करता हा जवळा क्लीन करून घेतलेला आहे, तो आपण हा जरा बघू शकता. त्याच्यामध्ये आता आपण हा कांदा मिक्स करणार आहोत, ही आलं लसूणची पेस्ट ही मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर थोडा आपला लाल तिखट 1 चमचा, त्यानंतर थोडा गरम मसाला, थोडी हळद आणि थोडा हिंग. आणि त्याचबरोबर या वडी करता आपल्याला लागणार आहे 2 चमचे बेसन पीठ. 1 चमचा टाकून झाला आहे, हा दुसरा चमचा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. सर्व मी ते मिक्स करून घेते. हे बघा, हे अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे 5 ते 10 मिनटासाठी मी हे असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यानंतर मी ह्याच्या वड्या करून फ्राय करून घेऊ. हे बघा, आता मी तवा तापत ठेवला आहे. आता त्याच्यावर मी 2 पळी तेल टाकून घेते. तवा छान तापला आहे. आपल्या जवळचं मिश्रण मस्त सेट झालं आहे. आता त्याच्या आपण वड्या करून घेऊ. असं गोल करून घ्यायचा, अशी चपटी वडी करायची. तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची. आता मी करून घेते. हे बघा, अशा माझ्या वड्या सर्व तव्यावर टाकून झालेल्या आहेत. ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडंसं तेल आहे, तरी पण मी साईडने पुन्हा एकदा थोडं तेल टाकून घेते. आणि मंद आचेवरच ह्या तळायच्या आहेत, फुल गॅस करून तळायच्या नाही आहेत, नाहीतर त्या आतमध्ये कच्च्या राहू शकतात. त्यामुळे मी आता हे मंद आचेवर तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही आता बघू शकता वडी कशी आपली थोडी शिजले, थोडंसं वरतून कलर चेंज झाला आहे. आता आपण त्याला पलटून घेऊ. अलगद पलटली जाते. हे बघू शकता, अशा पद्धतीने मी सर्व ह्या वड्या उलटून घेतल्यात. आणि आता ही दुसरी साईडसुद्धा त्यांची व्यवस्थित फ्राय होऊन द्या. मी बघू शकता ही दुसरी साईडसुद्धा मी उलटून घेतले आणि मस्त असे दोन्ही साईडला ब्राऊन कलर आपल्या वडीला आलेला आहे.